सचिन दादा त्या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर लाल बाईक जी पल्सर आहे जी पवेलियनच्या पाठीमागं पल्सर आहे बघा तुम्ही. आम्ही स्टँड जो बसण्यासाठी उभा केला आहे तिथे ज्या काही गाड्या पार्क केल्यात त्याचं मिरर आमच्या कॅमेरामन देवा आवडलेला थोडासा त्रासदायक ठरतो. त्यामुळे थोडंसं मिरर खाली घ्या प्लीज, थोडं सहकार्य करा प्लीज, कारण आमच्या कॅमेरामॅनला थोडंसं त्रासदायक ठरतो आहे. येस, थँक्यू. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेल का दात्रीवाडी संघाचे कॅप्टन आणि खोरंडावाडी संघाचे कॅप्टन आमच्याशी तुम्ही लगेच संपर्क साधा प्लीज. कम ऑन द स्टेज. आणि पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. चेंडू पडल्यानंतर डीपमध्ये राहिलाय. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडने आपण पाहतोय जे चोडोबा लबाली संघ आणि त्यांना फाईट करतोय सध्या तरी बोरडपाडा गुरु कडालीचा संघ. पहिला चेंडू डीपमध्ये राहिलाय. गोलंदाज नरेश आलेत, वेगवान तेज तर्रार गोलंदाजी, परंतु या ठिकाणी फटका फसला लॉंग ऑफला. खेळाडू सज्ज दुसऱ्या अटॅकमध्ये डीपला जाहीर देईल. वन मोर विकेट डाऊन. दुसऱ्या चेंडूवरती विकेट संपादित केली गोलंदाज नरेशनं. फलंदाज बाद. पॉवर पेच्या षटकामध्ये गोलंदाज नरेश शेंडे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दाखल झालेत. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड फलंदाज काशीनाथला आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू लॉफ केला लॉंग ऑफला. संपूर्ण क्षेत्र खाली आहे. गेल्या गेल्या आगाज केलाय फलंदाज काशीनाथनं. काशीनाथच्या बाट मधून आलाय लॉंग ऑफला. वन बाउन्स ओव्हर द रोक. मिळतील दाबा परिपूर्ण 4 चौक. काशीनाथच्या बाट मधून पहिलाच हा ब्लास्ट झालाय. 4 धाबा. या 4च्या मदतीने आपण पाहतो स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूना फटकेबाजी भरपूर चांगली पाहायला मिळते, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या फटकासाठी तर काढू सज्ज होता. मिळतील फक्त सिंगल धाबा आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. ती अर्थातच 5 धाबा फलकावरती. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती गोलंदाज नरेश शेंडे तेज तर्रार वेगवान गोलंदाजी जे चोडोबा लबाली संघांकडनं सध्या तरी करत असताना पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे, बॅट्समनला विनंती आहे की आपण खेळपट्टी सोडूनच धावायची. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला, परंतु स्ट्रेट अँड ड्राईव्हचा फटका. खेळाडू सज्ज आहेत त्या ठिकाणी. एस पी
सतीशला आपण पाहतोय भरपूर चांगला झेल त्याने अप्रतिम टिपला होता दुसऱ्या चेंडूवरती. या ठिकाणी पाहिलं गेलं तर काशीनाथ आले त्याने काशीनाथच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आहे. 6 धावा फलकावरती. स्लोपर गतीचा बॉल स्विंगांना मिस व्हेरिएशन केले परंतु खेळाडू कोणताच नाही आहे आणि चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफला दन करत काशीनाथच्या बॅटमधून या ओव्हरमधून मधला दुसरा दमदार स्ट्रोक चौकार. संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या दाफलगावाती पाहायला मिळतात फक्त अवघ्या 10 धावा दाफलगावाती पाहायला मिळतात. सर खरोंडावाडी टीमचे कॅप्टन आमच्याशी लगेच संपर्क करावा. खरोंडावाडी टीमचे कॅप्टन पहिलं षटक दाफलगावरती 10 धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज विकी आलेत. दोन्ही बॅटिंग करावं लागेल. खरं तर दोन्ही संघाला या ठिकाणी दोन्ही बॅटिंग करावी लागेल. पहिला पूर्वार्धामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या धावा चेस करण्यासाठी पुरेशा ठरू शकतात. डिफेंड करण्यासाठी पुरेशा ठरू शकतात बोरडपाडा टीमला. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फटका फसलाय लॉंग ऑनला. नरेश इंडियाले टीपला जाहीर देईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज भावेश त्या ठिकाणी बाद. तरी बोरडपाडा टीम मी म्हणेन बाकपुडला नेऊन टेपवली. धावसंख्या दाफलगावाती त्याच ठिकाणी स्थिरावली. 10 धावा दाफलगावाती पाहायला मिळतात. गोलंदाज विकी आलेत. चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय विकेट किपर बीट फर्स्ट स्लिप मधून खेळाडू बीट बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. मिळतील धाबा 1+4 5 धाबा. गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय बोरडपाडा टीम ताबा येत नव्हत्या परंतु नशिबाचा मिळाला पंजा परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या वरना फटका ॲक्युरेट पाहायला मिळाला. जणू काही विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका होता. तो त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट. स्ट्राईक एंडवरती उमेश आलेत. उमेशच्या बॅटमधून मी म्हणेन 2 धाबा सहज रीतीने पाहायला मिळालात. नॉन स्ट्राईक एंडवरती सध्या तरी काशीनाथ पाहायला मिळतोय. काशीनाथनं आत्तापर्यंत 3 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून 9 धाबा आत्तापर्यंत पाहायला मिळाल्यात परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती काशीनाथ स्ट्राईक एंडवरती जास्तीत जास्त धाबा अजून आखवाडावं लागतील. जे चेडोबा लबाली संघ म्हटला तर नरेश शेंडेचा हा संपूर्ण संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये एक स्वप्न बाळगून आला आहे की या गावातील ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जायची आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तशाच पद्धतीने खेळ करतात. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पाहतोय अगदी पॉपिंग क्रीजमध्ये खेळाडू सज्ज आहेत. काशीनाथ अगदी लेग बायच्या स्वरूपात तिकडे मिळाली. 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 18 धावा दाफलगावरती. खरं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली गोलंदाज विकीनं आणि विकीनं आत्तापर्यंत मी म्हणेन एक
चौकार वगळता तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु म्हणतात ना दिशा जर बदलली तर दशावाला टाईम लागत नाही या. आणि सध्या आपण पाहतोय सध्या तरी गोलंदाज विकीला पाहतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज काशीनाथ आता सध्या तरी बोरडपाडा टीमचा सगळा करता असा खेळाडू. लेफ्ट हँडेड फलंदाज जुना जाणता खेळाडू. या खेळाडूंना भरपूर वेळा बोरडपाडा टीमला मॅच जिंकून दिल्यात. बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी नवत्याचं होतं करून दाखवलं आणि सध्या तरी प्रथमतः बॅटिंग करतोय. जितक्या धावा आकवडल्या जातील तितक्या धावा त्यांना अगदी जे चोडोबा लवाली टीमच्या विरोधात डिफेंड करण्यासाठी पुरेशा ठरू शकतात. लोवर फुल टॉस बॉल ऑनसाईडना खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील आली आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थ्रोफिकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते. परंतु बाबेश आणि काशीनाथ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. सॉरी उमेश आलेत आणि अगदी उमेशने सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय. त्यांना माहिती आहे धाबा कशा येऊ द्या परंतु धाबा येणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव हे ॲक्वार्डली जाते. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5-5 मिनिटांचा अवधी आणि 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला एक षटक हे टाकून झालंच पाहिजे हे लक्षात असू द्या. खरं तर वेळेवरती आपण पाहिलं दात्रीचवाड्या ब संघ वेळेवरती आला आणि त्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये कोरंडवाडी टीमनं 25 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक त्याने भरपूर चांगले फेकले. परंतु जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली तशी मात्र आज मात्र जे चोडोबा लवाली टीमनं देखील 5 मिनिटांच्या आतमध्ये पहिलं षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकीला पाहतोय आणि विकीनं देखील आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये 10 धाबा दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्यात. हा चेंडू पडल्यानंतर अब फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा बाट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे. इथून चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आणि डॉट बॉल आला आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 षटक झाले समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या दफलकावती पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना बोरडपाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 2 बाद 19 धाबा दफलकावती. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आणि या षटकामध्ये अवघ्या 9 धाबा. चला मॅच स्पीडअप करा पंच. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज 36 आलेत. 36 आपण पाहतोय ज्याने लॉंग ऑफला दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम झेल टिपली होती आणि तोच गोलंदाज सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट हँडेड फलंदाज काशीनाथ जो 1 डाऊनचा खेळाडू आहे. हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळतील. अनंता गावंडा सॉरी अनंता निरगुडा पाहायला मिळतात आणि तिकडनं पाहायला मिळालं तर व्हाईट बॉलची कोण करत असताना 20 धाबा दफलकावरती 20 धाबा दफलकावरती पाहायला मिळतात. हा चेंडू लोवर गतीचा पाहायला मिळतोय. स्विंग आणि मिस कदाचित फसवा चेंडू होता. क्रिकेटमध्ये वेगला महत्त्व नाही आहे. तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करता त्याला महत्त्व दिलं जात आहे. आणि सध्या तरी सतीश कमबॅक भरपूर चांगलं करतोय. आपण ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला 2 कटआउट पाहतोय. खरं तर ओमसाई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये आपण पाहतोय ते दोन्ही कटआउट त्यांची आपण चर्चा अगदी मध्यांतर काळामध्ये करू. हा चेंडू आपण पाहिलो या ठिकाणी अगदी ऑन साईडला फटका घेतला होता परंतु त्या ठिकाणी फक्त मिळाल्या त्या 2 धावा. अगदी सध्या तरी सिंगल आणि डबलला प्राधान्य दिले जात आहे बोरडपाडा टीमकडनं. धावसंख्या दफलकावती त्याच ठिकाणी स्थिरावली फक्त अवघ्या 22 धावा दफलकावती पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेन फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज काशीनाथचा परंतु पुन्हा एकदा अनंता निरगुडा सर आम्हाला ह्या ठिकाणी दर्शवतात इट इज व्हाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात तफलकावरती धाव पाहायला मिळतील. 23 लॉस ऑफ 1 विकेट सॉरी 2 विकेट.
शॉर्ट ऑफ लेन अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धाव ॲड केली जाईल. मी मगाशी उल्लेख केला तुमची दिशा बदलली तर दशा व्हायला टाईम लागत नाही आहे. आणि सध्या तरी दशा होत असताना गोलंदाज सतीचे पाहायला मिळतोय. अगदी खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज काशीनाथचा, परंतु त्या ठिकाणी पुट्टे फटके खेळून दिले जात नाही आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता स्क्वेअर लेग रिजनला. खेळाडू सज्ज होता त्यांच्याकडनं झाली चूक. बॉल सरळ धन करत सीमा पार. मिळतील दाबा 4 चौका. हलक्या हाताने चेंडूला ग्लास करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. टॉट बॉल या ठिकाणी गोलंदाज सतीश सांगत असताना पाहायला मिळतोय. दात्रीवाडी संघ आपण कुठेही जायचं नाही आहे. वेळेवरती सामने खेळवले जातील आणि तुमच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दीपक, ज्याने भरपूर चांगलं कमबॅक केलं, ज्याने दुसरं षटक टाकलं होतं, तोच ठरलाय त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शॉर्ट ऑफ लेन अगदी आपण पाहतो या ठिकाणी फक्त 2 धाबा. या 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. 2 बाद 29 धाबा धावफलकावरती, 30 धाबा धावफलकावरती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. चला हे षटक संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दीपक या खेळाडूला देणार आहोत. शॉर्ट ऑफ लेनचा फटका पुन्हा एकदा पडलाय. अगदी मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू सज्ज आहेत, दूरवरून आले, चेंडूला उचलफेक करीपर्यंत मिळतील त्या 2 धाबा. अगदी म्हटलं जातं ना एका चेंडूवरती तुम्हाला 4 क्रिया कराव्याच लागतात. चेंडूवरती येणं, उचलणं, फेकणं आणि ॲक्युरेट थ्रो करणं. या जर 4 गोष्टी तुमच्या 4 क्रिया जर तुम्हाला व्यवस्थित जर होत असेल तर तुमचा दिवसभराचा खेळ हा नेहमीच चांगला होत असतो. आणि सध्या आपण पाहतो या ठिकाणी अगदी 3रं षटक देखील झाले संपन्न आणि 3 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 बाद 32 धाबा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये गोलंदाज जे चोडोबा लवाली टीमकडनं टाटा पॉवर एंड करून गोलंदाज संतोष. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 32 धाबा धावफलकावरती. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी अगदी अपस्टिकच्या खूपच बाहेर. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील भगवान हिंदोळा सरत आणि नॉस्ट्रा गेटवरती स्क्वेअर पंच तुम्हाला पाहायला मिळतील आनंदा निरगुडा. या स्पर्धेसाठी त्याने भरपूर मेहनत केली आहे. तब्बल 10 दिवसा अगोदर या स्पर्धेत त्याने अफाट मेहनत केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अगदी आउटस्विंग पाहायला मिळाला आहे. अगदी अपस्टिकच्या पुन्हा एकदा भरपूरच बाहेर आहे. आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर एकंदरीत 2 धाबा या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. 34 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर इन द बोर्ड
शेवटचं अंतिम षटक हे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संतोष आलेत. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये, परंतु कव्हर पॉईंटच्या वरना फटका खिचलाय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. मिळतील या 2 धाबा. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, परंतु या ठिकाणी कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली. डेंजर एंडमध्ये काशीनाथ होते आणि काशीनाथला या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. विकेट इथे सेक्रिफाईस करावे लागले काशीनाथला. बॅक टू द आउट. लाईनच्या पलीकडे मिळतील धाबा 4. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती हरेच्या बॅटमधून आलाय हा दमदार स्ट्रोक चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दफलकाबाती पाहायला मिळते. 40 धाबा दफलकाबाती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला फटका ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला भरपूर काप आहे आणि भरपूर वरून दूरवरून अंतर कापून आले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी 2 धाबा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. जरी सिंगल आणि डबल धाबा आली तरी देखील एक चांगली धावसंख्या उभारू शकतो सध्या तरी बोरडपाडा टीम. आणि धावसंख्या ठिकाणी पाहायला मिळते 42 धाबा दफलकावरती पाहायला मिळतात. आज मात्र स्वतःसाठी नाही, बाबासाठी नाही, तर आज गाबासाठी हे दोन्ही संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. शॉट ऑफ लेनचा शेडू फर्स्ट मध्ये खेळाडू सज्ज आहे. थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी अगदी फक्त सिंगल धाबा असेल. फक्त पहा तुम्ही अगदी दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की अगदी दोन्ही खेळाडूंना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला या ठिकाणी धाब ऐकवाडायची असेल तर दोन्ही खेळाडूंनी अगदी मध्यांतर येऊन दोन्ही खेळाडूंनी त्या ठिकाणी पॉपिंग क्रेस हे क्रॉस करायचे. त्यामुळे एकच धाव ही संबोधली जाईल. फक्त सिंगल धाबा असेल आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज त्या ठिकाणी हरेश असतील. फक्त सिंगल धाबा असेल. पंच त्यांना ताकीद करा प्लीज, जर तुम्हाला धाव या ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्हाला दोन्ही खेळाडूंना पॉपिंग क्रेस क्रॉस करणं हे महत्त्वाचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मग पाहतोय बाटची वरची कडा एस्टांच्या पाठीमागे विकेट किपरना टीपला येईल फलंदाज बा. चला करोंडावाडी संघ आपण प्रवीण निरगुडाशी संपर्क साधावा. बाची लिडिंग एज आणि धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावली. फक्त धावसंख्या ठिकाणी पाहायला मिळते टोटली 43 धाबा दफलकावरती. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. 43 धाबा दफलकावरती. टीमचा कॅप्टन स्ट्राईक एंडवरती गुरुनाथ कटाळी. हा चेंडू शॉट ऑफ लेनचा होता, खबरमध्ये ढकललाय. फक्त मिळाली तिकडे एकच धाव आणि एकाच धाबींवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल टीम बोरडपाडा संघाला. आणि धावसंख्या दफलकावरती बनवली गेली. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 बाद 44 धाबा दफलकावरती. आता येणाऱ्या 24 बॉल आणि 45 धाबांचा पाठलाग करायचा आहे तो जय चेडोबा लभाली टीमला. तोपर्यंत देऊया आमच्या सचिन दादा नेमाने यांना एक संधी.
होती त्या ठिकाणी करोंडाबाडी संघाला खरं तर 46 धाबांचा पाठलाग करायचा होता. असं वाटलं होतं की 46 धाबा करोंडाबाडी संघ सहजरीतीने चेस करू शकतो. पहिल्या P1च्या षटकामध्ये 17 धाबा आल्या होत्या. समीकरण राहिलं होतं अगदी 24 बॉल आणि 29 धावसंख्येचं, परंतु तिथून खरं तर दीपकनं या खेळाडूनं कमबॅक केलं आणि त्या सामन्याचा सामनावीर ठरलाय मॅन ऑफ द मॅच दीपक. मी विनंती करेल पांडुरंगजी निरगुडे यांना की तुमचे शुभ असते त्या ठिकाणी दीपक या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अगदी 6 चेंडू आणि त्याने अवघ्या धावा फक्त खर्च केलं होतं 3 आणि एक महत्त्वाचा विकेट त्याने बाद केला होता. खरं तर तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कंटिन्यू करा डीजे. सचिन दादा 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे, सॉरी 45 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. टार्गेट मोठं आहे परंतु आता टार्गेटला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. सध्या तरी आपण पाहिलं आमच्या ऑफिशियल बाला बसमा जमाला एक एक चेंडूवरती अपडेट देत आहेत आणि आमचे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करतात. त्यांचं मी या ग्रामपंचायत अधिकारी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करेल. ज्याने क्लॅरिटी विथ क्वालिटी ही निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी चर्चा केली होती लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल फुल टॉस फटका फसलाय. झेल महत्वाचा बॉल खाली शतरक्षक आले होते. दुसऱ्या आयटम मध्ये टीपला जाईल झेल. गोल्डन डकची शिकार येईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज त्या ठिकाणी बाद. दिलीप बॅक टू द पवेलियन. ओ 45 धाबांचा पाठलाग करायचा आहे लवाली टीमला आणि सध्या तरी पहिल्या चेंडूवरती विकेट आली. गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये उमेश कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. त्यांना माहिती आहे एक एक चेंडू एक एक विकेट एक एक धाब ही महत्वाची आहे आणि सध्या तरी पॉवर पेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या उमेश करतोय. बोरडपाडा टीम देखील कमी लेखून जमणार नाही आहे. आमच्या जवळपास गुरुनाथ कडाली आम्हाला नेहमीच सांगतात की बोरडपाडा टीम म्हटली तर आमच्या त्यांच्याच नावाने तीन टीम ओळखली जाते आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. खेळाडू होते त्या ठिकाणी लॉंगॉनला
बाबेश होते आणि बाबेशकडनं अप्रतिम झेल टिपला. फलंदाज नरेश आलेत, परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडले काय. विकेट किपर बीट सेकंड स्लीप मधून बॉल सरल लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय. मिळतील नशीब साथ देत असताना जे चेडोबा लबाली संघाच्या इथून खातं ओपन झालंय. एक्स्ट्रा धाबेनं मिळतील धाबा 4. अगदी मी म्हणेन फुलर लेनचा चेंडू ताबाती मोठा फटका खेळण्याची संधी. हा चेंडू मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, परंतु या ठिकाणी लॉंग गॉफला काढू सज्ज होते परेश आणि परेश कडनं चूक झालेत. मी म्हणेन इथे झेल महत्वाची होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे प्रवीण निरगुडा या स्पर्धेचे सर्वेस्वर असा उघड्या डोळ्याने त्याने प्रत्यक्षात सीन पाहिलाय आणि मिळतील या 4 धाबा. आज मात्र म्हणतात ना उपरवाला देताय तो छप्पर फाडके देताय आणि आता मिळालेलं जीवनदान नरेश शेंडेला आणि नरेश शेंडे सध्या मैदानाच्या आतमध्ये वादळ सारखी बॅटिंग करू शकतोय, कारण एकमेव खेळाडू असा आहे की त्याच्या बॅटमधून मोठमोठे नेहमीच फटके येत असतात. हा चेंडू पुन्हा एकदम पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये इटका जेव्हा पत्र देत असताना व्हॉट अ टायमिंग. लॉंग ऑफ चेंडू फरार झालाय, ठोकलाय फलंदाज नरेश शेंडेनं षटकार. बघा आमच्या पंचांना देखील त्रास होणार नाही अशा आमच्या स्मार्ट वॉच आमच्यापर्यंत पोहोचवलेत पंकज निरगुड यांच्याकडनं. पहा तुम्ही ऑनलाईन त्याने मागवले गेलेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं अतिरिक्त आर्थिक मदत देखील लाभली गेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. अगदी पंचांवरती कुठल्या प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही आहे याच्या मी याची खरं तर पंकज निरगुडानं दक्षता घेतली आणि जो टायमर आहे अर्थातच टायमर वॉच आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे पंकज निरगुडाकडनं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोईंग ऑन मॅच सागर म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. एक झेल तुम्हाला मैदानाच्या आतमधून बाहेर काढू शकते आणि सध्या तरी कव्हर पॉईंटच्या वरनं फटका एक्झिटेड पाहायला मिळाला आहे. बॉल सरल 2 टप्पा घेत बाउंड्री लाहींच्या पलीकडे नरेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाका 4 धावा. सचिन दादा तुम्हाला देखील आम्ही संधी देऊ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वॉट अ स्ट्रोक बॅटच्या स्लॉट मध्ये स्क्वेअर लेग रीजन मध्ये कोणताच खेळाडू नाहीये आणि बॉल सरळ चाललाय. एक टप्पा घेत लगातारचा दुसरा चौकार. पहिल्याच बॉलवरती नरेश शेंडेची कॅच जर पकडली असती तर या धाबा बनवू शकल्या नसता, परंतु मैदानाच्या आतमध्ये परेशने केलेली चूक सध्या तरी बोरडपाडा टीमला ही महागडी ठरतीये. 6 बॉलमध्ये धावसंख्या बनवली गेली आहे 22. आता समीकरण राहिलंय 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. एखाद दुसरा मोठा फटका जर बॅट्समन नरेश आणि महेशच्या बॅटमधून आला तर मॅच इथे हवा निघू शकते, परंतु हे षटक भरपूर महत्वाचं आहे. 12 चेंडू 18ची गरज, सॉरी 18 चेंडू 23ची गरज आहे. 18 चेंडू 23ची गरज. पहिला पावर पेच्या षटकामध्ये 22 धाबा. एकंदरीत नरेश शेंडेची झेली महत्वाची होती आणि केलेली परेशनं चूक ही सध्या तरी महागात पडतीये. 18 बॉल 23ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज महेश आहेत. अगदी त्याने पहिला चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून अवघी एकही धाव नाही आहे, परंतु जेव्हा जेव्हा नरेशनं चेंडू फेस केलेत ना 4 आणि त्याच्या बॅटमधून 18 धावा आल्यात. क्या बात आहे, चांगली फलंदाजी. नेहमीच आम्ही म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते आणि सध्या तरी बोरडपाडा टीमनं केलेली चूक ही महागात पडू शकते का. येणारा काळ आणि वेळ
तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. क्रिकेटमध्ये एक एक चुकीला या ठिकाणी खरं तर एक चूक तुम्हाला महागात नेहमीच पडू शकते. 18 बॉल आणि ती बीची गरज. शटअप लेन फाईनला चेंडू खेळलाय परंतु त्या ठिकाणी शतरक्षक कोणताच नाही. बॉल सरळ चाललाय डीप फाईन क्रॉस करून सरळ सीमा पार 4 चौकार. एकोणावीस धावसंख्येची गरज होती. आता समीकरण राहिले 16 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. जो प्रेशर जो दबाव होता तो पहिल्याच ओव्हरमध्ये नरेश शेंडेनं खरं तर थोडासा कमी केला आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती आता नरेश शेंडे अगदी आपण नरेश शेंडेला जेव्हा जेव्हा स्ट्राईक एंडवरती पाहतोय ना तेव्हा तेव्हा मोठमोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. परंतु हाईट फॅक्टरचा इथे चेंडू नो बीमर टाकलाय. कदाचित कमरेपेक्षा जास्ती वरती चेंडू हाताळणी केली होती गोलंदाज सनीनं. आणि आता येणारा चेंडू फ्रीट असणारा फ्रीट तर कायम पाहायला मिळेल. आणि या चेंडूवरती मिळतील फक्त एकंदरीत 1+1 अशा 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 29 धाबा धाफलकावरती आहेत. 9 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. फ्रीट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह केला परंतु स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षक आलेत. वॉड कास्ट टिपली परंतु त्या ठिकाणी खरं तर 9 चेंडू होता. हे देखील तो खेळाडू विसरलाय आणि कदाचित त्याने देखील स्वतःला इथे थोडंसं थांबवलं आहे. जो सेलिब्रेशन होता भरपूर चांगली त्याने कॅच पकडली होती परंतु विकेट मिळणार नाही आहे. 9 चेंडू असल्या कारणानं इथे मिळेल फक्त या 2 धाबा. हा चेंडू पडल्यानंतर पाहतो मी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पण आम्हाला दर्शवतात भगवान निंदोळा सर. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळतील अनंता निरगुडा सर असतील ज्यांनी या स्पर्धेसाठी अफाट मेहनत केली आहे. अफाटच मी म्हणेन मेहनत खूप मेहनत केली आहे. मी एकच म्हणेन जर अनंता निरगुडा या स्पर्धेमध्ये कॉन्सन्ट्रेट केला नसता तर ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली नसती. इतक्या चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाली नसती. त्यांचं मी कौतुक करीन. खरं तर 8 ते 10 दिवसापूर्वीच अगोदरच त्यांनी तयारी केली होती. मनाशी एक जिद्द बाळगलं होता आणि आता फटका ॲक्सिडेंट पाहायला मिळाला आहे. कव्हरमधून खेळून काढला फटका. क्षेत्ररक्षक होते गुरुनाथ कडाली आणि त्या ठिकाणी फक्त मिळाली ती एकच धाव. त्यांना माहिती आहे दोन्ही खेळाडूंना हा सामन्याचा आपण संपूर्णपणे आपल्या बाजूने हा सामना झुंकवला आहे. मग सिंगल आणि डबल धाव आली तरी देखील जय चिडोबा लवाली हा संघ विन होऊ शकतो. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉट फाईन लेगचा खेळाडू सरसवला आणि टीपला जाईल लागणारा दुसरा धक्का. फलंदाज महेश बागतोडा आउट. जांबिवली ठाकूरबाडा एका साईडने नरेश उगडाचा संघ तर दुसऱ्या साईडनं तुकाराम बांगारे सरांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या धाफलकावरती पाहायला मिळते. स्कोर ऑन द बोर्ड 32 धावा धाफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि अवघ्या 13 धावसंख्येची गरज. चला तर आपण या ठिकाणी जांबिवली ठाकूरबाडा संघाचे कॅप्टन आलेत जगदीश
जांभिवली ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आले जगदीशजी ठाकरे, जे खडकी गपाचे जावं आहेत निरगुडा परिवाराचे ते जावं आहेत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि चला मामुचवाडी टीमचे कॅप्टन या आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. हा चेंडू क्लास केला, फक्त हलक्या त्याने टॅप केलाय, चेंडू ढकललाय ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी अगदी 2 धाबा सहज रीतीनं कंप्लीट आहेत. कोट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 धाबा फलकावरती. तर मान विनंती करेल सन्माननीय आदरणीय देहूपदू निरगुडा नक्की तुमच्या शुभासाठी टॉस करायचा. खरं तर देहूपदू निरगुडा यांचे जाबं आहेत जांभिवली ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन जगदीश ठाकरे. त्यांच्या सासऱ्यांच्या शुभास आपण टॉस करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली होती परंतु कदाचित बॅट कट आणि फक्त मिस टायमिंग झालं. आणि एकदा बाले एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड इथं पाहायला मिळेल 35 धाबा फलकावरती. 10 चेंडू, आता 10ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव जरी आली तरी देखील इथे जय चेडोबा लवालिया संघ विन होऊ शकतो. शॉट ऑफ लेन फटका या ठिकाणी फसला गेलाय डीप मिड विकेट रिजनला. खेळाडू सज्ज होते भावेश आणि भावेशकडनं आता चुक्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाला. खरं तर भावेशनं दुसऱ्या षटकामध्ये काय मिड विकेट रिजनला अप्रतिम झेल टिपली होती, परंतु आता तो या चेंडूवरती तो कॉन्सन्ट्रेट करू शकला नाही आहे आणि त्यांच्याकडनं झेल ड्रॉप झाली. मिळाला तर 2 धाबा 37 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. 9 चेंडू 8ची गरज. एक मोठा फटका या मॅचमध्ये विन होऊ शकतो, परंतु बॅटची वरची कडा आणि मैदानाच्या आतमध्ये घडते काय पहा तुम्ही. कॉन्सन्ट्रेट नाही आहे. खरं तर दोन्ही खेळाडूंचा कॉलिंग नव्हतं आणि त्या ठिकाणी अगदी मी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज सतीशचा आणि सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय नरेश शिंदे या खेळाडूंना आणि फलंदाज होईल बाद. सतीश back to the dugout. न्यू बॅट्समन गणेश गण्याबाई स्ट्राईक एंडवरती आहे. हो फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. इथे डॉट बॉल आलाय. समीकरण राहिले 7 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. नॉन एंडवरती नरेश शेंडे आणि स्ट्राईक एंडवरती गणेश आहेत उर्फ गण्याबाई आहे. 7 बॉल आणि गरज आहे आता विजयासाठी. अवघ्या 8 धाबा. शॉट ऑफ लेन ढकलण्याचा प्रयत्न, परंतु सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय नरेश या खेळाडूने. पाहता पाहता 2 चेंडू आले डॉट. आता समीकरण राहिलंय 6 बॉल 8ची गरज आहे जिंकण्याकरिता जय चेडोबा लबाली टीमला. परंतु या धाबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे पाहणं सध्या तरी गरजेचं राहील. येणारा काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल कोणता संघ कोणावरती भारी. 6 बॉल 8ची गरज. बॅट्समन पाण्याची आवश्यकता आहे का? अरे गणेश तू आताच गेला ना, कसं पाणी मागत लगेच.
टॉस बॉक्समधून माहिती आली आहे. पहिला फेरीतील तिसरा सामना मामुचवाडी स्वरा इलेव्हन मामुचवाडी त्याच्या अगेन्स्ट जांबिलू ठाकूरबाडा टीम. टॉस जिंकला या स्वरा इलेव्हन मामुचवाडी टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते जांबिलू ठाकूरबाडा टीमला. दोन्ही संघाने लगेच सज्ज राहायचं आहे. सामना जवळपास संपत आला आहे. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ येथे पराभवाच्या समोर जाणार हे देखील पाहायचे. दोन्ही संघ खरं तर मनामध्ये एक स्वप्न बाळगून आले तरी एक ट्रॉफी मात्र या गावामधून आपल्या गावासाठी घेऊन जायची आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ कोणावरती भारी ठरेल हे सांगता येणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आहे ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. सहा चेंडू आणि 8ची गरज. पगलाच बॉल इथे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सरसवला जाईल. महत्वाची आहे टीपला जाहील जाईल महत्वाची विकेट मैदानाच्या येईल बाहेर. फलंदाज टीमचा कॅप्टन नरेश शेंडे डगआउटच्या रस्त्यावरती फलंदाज बाद. थँक्यू. गोलंदाज हरीशला आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 8ची गरज होती. म्हटलं जातं ना सागर ना कद बडा ना पद बडा मुसीबत में खडा वही है सबसे बडा. 5 बॉल आता 8ची गरज आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. संतोष ऑन स्ट्रायकर असतील. 5 बॉल 8ची गरज जिंकण्याकरिता. कुटारवाडी संघ जर आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा प्लीज. खूप लांबूनचा संघ आहे त्यामुळे आपण लगेचच रिपोर्टिंग करा कारण गतवर्षीप्रमाणे देखील याही वर्षी तो या मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर कुटारवाडी या संघ म्हटला तर पाठीमागच्या आयोजनामध्ये त्याने आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला देखील या क्रीडांगणावरती खेळायचं आहे आणि सध्या तरी कुटारवाडी संघ देखील एक स्वप्न बाळगून आला असेल. हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही लेफ्ट हँडेड गोलंदाज वॉट अ परफॉर्मन्स. गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकच सागरचं सांगेन असं वाटलं होतं की नरेश शेंडे हा खेळाडू 2 चेंडूवरती हा सामना फिनिश करू शकतो परंतु शॉट फाईन लेगला खेळाडू सज्ज होता आणि अप्रतिम त्याने झेल टिपली आणि तिथून कमबॅक केलं गोलंदाज हरीशनं. 4 बॉल 8ची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मध्ये राहिलाय चेंडू आणि पडल्यानंतर वारंवार चेंडू या ठिकाणी डॉट खेळलेले जातात. डॉट पर्सेंटेज मी म्हणेन जय चेडोबा लवाली संघाचे डोके ठरू शकतात. आता 3 चेंडू गरज आहे सध्या तरी आपण पाहतोय 8 धाव संख्येची गरज. पहा तुम्ही हरीश नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे. 6 बॉल 8ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 2 चेंडू डॉट आलेत. आता समीकरण राहिले 3 बॉल 8ची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग फटका झालाय. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत त्या ठिकाणी 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट. मी म्हणेन पण मग एकच म्हणेन ना पहिला सामना देखील शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता आणि हा सामना देखील शेवटच्या बॉलपर्यंत जाईल याच्यात मात्र शंका नाही आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आहे ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे कारण क्रिकेटची भविष्यवाणी आत्तापर्यंत कोणताच खेळाडू करू शकला नाही आहे. 2 चेंडू आणि 6ची गरज. एक मोठा फटका या मॅचमध्ये जय चेडोबा लवाली संघाला विन होऊ शकतो. हा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग परंतु त्या ठिकाणी शतरक्षक टीपला जाहील जाईल. धोक्याच्या वेळी मोक्याची घंटा टीपला जाईल. फलंदाज त्या ठिकाणी फेल.
चला या ठिकाणी येलो टी शर्टवाले मला वाटतं कुटारवाडी संघ आहे. येस थँक्यू, वेळेवरती आपण आलात. आणि आज मात्र भरपूर लांबूनचा संघ म्हटला तर दसई विभागाचा संघ आहे. आणि मंगेश निरगुडा यांच्या सासूरवाडीचा संपूर्ण संघ आज दाखल झाला आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जेव्हा जेव्हा दसई विभागामध्ये जेव्हा मुरबाड विभागामध्ये मॅचेस ऑन असतात ना, तेव्हा मात्र कॉमबॉक्समध्ये नेहमी जोडले जातात. प्रकाश बला सर असतात, त्यानंतर योगेश वाघ सर, अगदी मुरबाडचे आणबान शान. आणि आता 23 तारखेला इंडिया वर्सेस पाकिस्तान अशी चर्चा मात्र व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाहायला मिळाली होती. आणि ती चर्चा मात्र नेहमीच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. इंडिया वर्सेस पाकिस्तान कॉमबॉक्समध्ये योगेश वाघ सर जोडली जातील. त्यांना देखील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, खरं तर आदिवासी समाजाला पुढे घेऊन कोणी गेलं असेल ना तर योगेश वाघ सर असेल. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक चेंडू 4ची गरज, हा सॉरी 6ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, हुक केला आणि बोरडपाडा टीमनं हा सामना सहज रीतीनं जिंकलाय. 6 बॉल 8ची गरज होती. पहा तुम्ही सेलिब्रेशन बोरडपाडा टीमचं, मी म्हणे नव्हत्याचं त्याने होतं करून दाखवलंय. 6 बॉल 8ची गरज होती. असं वाटलं होतं की जय चेडोबा लवालिया संघ सहज रीतीनं हा सामना जिंकू शकतो, परंतु गुरुनाथ कडालीनं गोलंदाज हरेशवरती खरं तर दाखवलेला विश्वास आणि विश्वास या ठिकाणी मी म्हणेन ना संपूर्ण जी चोखपणे जबाबदारी होती ती जबाबदारी पार पाडत असताना हरीशनं या मॅचमध्ये जिंकलाय. खरं तर बोरडपाडा संघ गुड लक टीम, बोरडपाडा संघ बट हार्ड लक टीम. जय चेडोबा लवाली संघ हार्ड लक. मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कधी काही कुठेही घडू शकतं. आणि सध्या आपण पाहतोय शेक हँड करत असताना दोन्ही संघ, जर शिस्त कोणी लावली असेल तर ती आदिवासी समाजाने ही प्रथमतः शिस्त लावली. हार्ड लक टीम जे चोडोबा लबाली संघ, बट गुड लक टीम बोरडपाडा संघ. आज मात्र गुरु कडालीनं दाखवलेलं स्वप्न हरीशवरती आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट नो अबाउट. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सेलिब्रेशन पाहायला मिळालं. खरं तर तो खेळाडू होता हरीश होता आणि त्या सामन्याचा सामनावीर ठरलाय. शेवटचं ज्याने षटक टाकलं, 6 चेंडू 8 धाबा त्याने डिफेंड केला, हरीश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्वस्व प्रवीण निरगुडा यांना की तुमच्या शुभ असतात. आणि आपण हरीश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. गुरु आज मात्र असं वाटलं होतं की बोरडपाडा संघ हा सामना गमावतोय की काय, परंतु खरं तर क्रिकेट आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो आणि मैदानाच्या आतमध्ये तसंच घडलं. हरीश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला खोटरवाड्या संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज. एखादा खेळाडू आमच्यापर्यंत पोचा, एक खेळाडू फक्त आमच्यापर्यंत पोचा. थोडं तुमच्याकडे चर्चा करायची आहे, त्यामुळे आता चर्चा करायला म्हटलं तर पहा तुम्ही लगेचच राम हा खेळाडू परतावलाय आणि त्यांना माहिती आहे. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय हरीश या खेळाडूला. 6 चेंडू 8 धाबा त्याने डिफेंड केला आणि आज मात्र बोरडपाडा टीमचा देखील आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. सेलिब्रेशन देखील भरपूर त्याने चांगलं केला. पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. पुढील वाटचालीसाठी बोरडपाडा संघ तुम्हाला बेस्ट ऑफ लक. हार्ड लक टीम जय चोडोबा लवाली संघ. जाऊया पुन्हा एकदा